हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू सिद्धूज किचन। आज आपण गुलाबजामची रेसिपी बघणार आहे। तर गुलाबजामच्या प्रीमिक्सपासून बनवणार आहे मी गुलाबजाम। तर त्यासाठी हे मी गुलाबजामचं प्रीमिक्स हे घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। आणि याच्यामध्ये हे जे ह्याचे चमचे आहेत, आपला पोहे खायचा चमचा, तेवढे 3 चमचे मी दूध टाकलेलं आहे। आता अंदाज घेऊन मी नंतर तुम्हाला सांगेन किती चमचे टाकलं ते। आता सुरुवातीला मी 3च चमचे दूध टाकलेलं आहे आणि थोडंसं याच्यामध्ये तूप टाकते, तेवढाच 1 चमचा। पोहे खायचा 1 चमचा मी तूप टाकलेलं आहे। आता हे मिक्सरमध्ये मी याला वाटून घेते आणि मग आपण पुढची कृती करूया। आता हे मिश्रण मी ह्याच्यातून काढून घेतलेलं आहे मिक्सरमधून। तर आता याला जरा असं तेल सुटेपर्यंत मिक्सरमध्ये हे ग्राइंड करायचं आहे आणि मग त्यानंतर बघायचं, मग हे असं थोडंसं तेल सुटलं आहे बघा याला। तर आता हे गोळे वळून घ्यायचे। आता मी गोळे वळून घेते आणि मग तुम्हाला दाखवते। आता हे गुलाबजामचे गोळे मी वळून घेतलेत बघा। आता कुठलाही गोळा त्याच्यावर एकही क्रॅक दिसत नाही, जवळून दाखवते तुम्हाला। हे मिक्सरमध्ये वाटून घेतल्यामुळं इझी झालं आहे। आणि ह्यासाठी ना मी दूध, मगाशी मी चमच्याचं प्रमाण सांगितलेलं, पण चमच्याने खूप चमचे घ्यावे लागले, त्यामुळे या वाटीचं प्रमाण मी सांगते। ही बरोबर पूर्ण भरून 1 वाटी घेतलेली आहे दूध, ते मिश्रण मळण्यासाठी। आणि नंतर ज्यावेळी त्याच्या आधी मी 3च चमचे घालून मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं, त्याच्यानंतर परत अजून थोडं थोडं असं करत पूर्ण 1 वाटी भरून दूध मी वापरलेलं आहे। आणि त्यामुळे हे बघा किती छान झाले ते गोळे। आता तेल मी तापायला ठेवलं इथं। आता हे तेल तापलं, याच्यामध्ये हे गोळे सोडूया, तळून घेऊया। आणि त्यानंतर मी इकडं साईडला पाक करायला ठेवला। तर हा पाक होतोय आता, तोपर्यंत आपण गुलाबजामुन हे तळून घेऊया। आता तेल तापलेलं आहे। आता जास्त तेल तापवायचं नाही, नाहीतर हे आपले जे हे गुलाबजामचे गोळे हे जास्त मग लालसर होतील, म्हणून थोड्या कमी तापावर करायचं। गॅस मी कमी केलेला आहे। पाकामध्ये आता वेलची आणि जायफळ घालूया, जायफळची पावडर। पाक आपला होत आलाय। आता हे गुलाबजाम काढून घेऊया। छान सोनेरी कलरवर तळलेले। आता हा आपला पाक आहे, पाक गरमच आहे। तोवर आता हे जे गुलाबजाम आहेत त्याच्यामध्ये हे सगळे गुलाबजाम मिक्स केले। आता 1 तासभर असंच ठेवायचं आहे, 1 तासभर ह्याला मुरू द्यायचं आहे। अशा प्रकारे आपले रसरशीत गुलाबजाम
तयार झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.